मार्च महिन्याचा लोकशाही दिन श्री क्षेत्र भीमाशंकरला। लोकशाही दिन 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या कार्यालय सभागृहात होणार। खेड तालुक्यातील आपल्या अडचणी प्रश्न असणाऱ्या नागरिकांनी मुदतीत अर्ज दाखल करण्याचे तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आवाहन। पुणे नाशिक बाह्यवळण मार्गालगत सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि PMRD यांच्या वतीने कारवाई सत्र सुरूच। ढोरे भांबुरवाडी ते शिरोली दरम्यान महामार्गालगत अतिक्रमणावर हातोडा, प्रशासनाकडून मोठी कारवाई। औद्योगिक संघटना, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम, मोठे उद्योजक आणि बँकर्स यांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे पुण्यात आयोजन। बुधवारी सकाळी 9 वाजता MCCIA हॉलमध्ये गुंतवणूक परिषद होणार। उद्योजकांसाठी विविध प्रकारचे चर्चासत्र, तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार। नवे उद्योजक, निर्यातदार आणि उद्योग घटकांनी परिषदेला उपस्थित राहण्याचे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांचे आवाहन। खेड तालुक्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षात RTE अंतर्गत खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी 1105 पैकी 735 जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण। चुकीचा निवासी पत्ता आणि अपुऱ्या कागदपत्रांअभावी 86 पाल्यांचे प्रवेश रखडले। खेड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांची माहिती। म्हाळुंगे गावचा मी भाई असून यापुढे तू गावामध्ये अंडी विकायची नाही आणि जर अंडी विकली तर महिना 5000 रुपये हप्ता देण्यासाठी धमकी। भर रस्त्यात मोटार अडवून अजय गायकवाड याने फिर्यादी आशिष सोनूने याच्याकडे मागितली महिना 5000ची खंडणी। अंडी विकण्यासाठी विरोध दर्शवत मोटारीतून खाली उतरत कोयत्याचा दाखविला धाक। म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कपडे कापण्याच्या कात्रीने पत्नीवर हल्ला, गंभीर दुखापत प्रकरणी पती विरोधात म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। पत्नीच्या फिर्यादीनुसार पती राजेंद्र कैलास काळे यांच्यावर गुन्हा दाखल। वडिलांकडून पैसे आणण्यासाठी लावत होता तगादा, शिवीगाळ आणि मारहाण करून मारण्याची दिली धमकी। राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे जिल्ह्यातील 1 ते 15 वयोगटातील मुलांना जॅपनीज इन्सेफलायटिस लसीकरण मोहीम। खेड तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहिमेस सुरुवात। मोहिमेअंतर्गत खेड तालुक्यात 1,07,937 बालकांना लस देण्याचे नियोजन।